वाटतंय या निसर्गामध्ये यायला. आणि बोगदेव घाट जो पुणे परिसरामध्ये आहे, पुण्यातून सासवडला जाण्याचा तो मार्ग आहे आणि पर्यटनाचं थांबण्याचं ठिकाण आहे इथे छानपैकी. खूप मस्त वाटतंय. आम्ही या ठिकाणी आज एकादशी निमित्त सोपानदेव महाराजांच्या समाधीकडे चाललेलो आहे. मध्ये ते काका भेटलेले आहेत. छानपैकी इथे त्यांचा उद्योग चालू आहे. कणीस, मक्याचं कणीस या ठिकाणी भाजता इथे. खूप छान आहे. काका ते मशीन कसं चालतं ते पाहायचं आहे आपल्याला जरा. मी बघू का कसं चालतंय ते. हो या. चला, हे कणीस पकडायला आहे आणि हा भात आहे. खूप असं ट्रॅडिशनल हे यंत्र आहे. पूर्वीच्या काळामध्ये लोखंड तापविण्यासाठी ते मराठीमध्ये गाणं आहे, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे. लगेच काढले. हे असे छानपैकी जुनं मशीन आहे. ते मसाला वगैरे लावलं जाते. छान एन्जॉय करतोय आम्ही या परिसरामध्ये. आमच्या मित्रासमोर अमोल आहे, अमोल थोरवे. फार ग्रेट माझा मित्र आहे. नेहमी त्याला निसर्गात फिरायला आवडतं आणि त्याच्या आग्रहास्तव आम्ही या ठिकाणी हे घेतोय बत या निसर्गाचा आस्वाद घ्यावा. नारायणपूर दत्त महाराजांच्या मंदिरात आम्ही प्रवेश केलेला आहे. चला तर आपण दत्त महाराजांचं दर्शन घेऊया. या ठिकाणी आलो आहे. कोडीत गाव, पुणे नारायणपूरच्या शेजारी म्हसोबाचं मंदिर आहे. फार जागृत देवस्थान या ठिकाणी आहे. चला तर मग या म्हसोबारायाचं दर्शन घेऊया. अतिशय सुंदर असं कलाकृती हे मंदिर आहे. कोडी देवस्थानचं आहे. श्रीनाथ मस्कोबा या ठिकाणी आहे. प्रसाद नाही पण शंभो शिवशंकर हरी पार्वती नारायण नमस्ते. या ठिकाणी वटेश्वर मंदिर आहे. कोळी, सासवड, नारायणपूर या पंचक्रोशीमध्ये खूप ऐतिहासिक असं मंदिर आहे.
या ठिकाणी खूप असं ऐतिहासिक बांधकाम आहे. शिवशंभूचं मंदिर या ठिकाणी आहे, शंकराचं मंदिर, सिद्धेश्वर महादेव महादेव. खूप एन्जॉय केलेला आहे आम्ही, खूप ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत. आता घरी चाललेलो आहे. पुढच्या व्हिडिओला पुढच्या नवीन खूप एन्जॉय केलेला आहे आणि आता आपण घरी चाललेलो आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओला नवीन ठिकाणी, नवीन तुमच्यासाठी. धन्यवाद.